नमस्कार. सत्यजित राय तो उंच माणूस या मालिकेचा हा शेवटचा भाग. या भागाची तयारी सुरू असतानाच सत्यजित राय यांचे अत्यंत आवडते कलाकार आणि जगातील सर्वश्रेष्ठ अभिनेत्यापैकी एक सौमित्र चटर्जी यांच्या निधनाची बातमी आली. सौमित्र चटर्जी हे रायचेच फाईंड होते. राय यांच्या चित्रपटामध्ये अपूर संसारमध्ये भूमिका करून सौमित्र चटर्जी यांनी आपल्या चित्रपटीय कारकिर्दीचा शुभारंभ केला होता. या दोघांची ही जोडी इतकी जमली आणि राय यांना सौमित्रेविषयी एवढे प्रेम वाटत होते की त्यानंतर त्यांनी जवळ 14 चित्रपटामध्ये सौमित्र चटर्जींना प्रमुख भूमिका दिल्या. याबद्दल एकदा राय यांना विचारण्यात आले होते की तुम्ही नेहमी नेहमी सौमित्र चटर्जी यांना भूमिका का देता. त्यावेळी ते म्हणाले होते की त्याचे एक महत्त्वाचे कारण असे आहे की सौमित्रला घेतल्यानंतर मला फारशी तयारी करावी लागत नाही आणि माझे काम अतिशय सुलभ होते. अर्थात सौमित्र चटर्जी यांनी राय यांच्या चित्रपटाशिवाय इतर महत्त्वाच्या दिग्दर्शकासोबतही काम केले. तपन सिन्हा, मृणाल सेन, अपर्णा सेन, ऋतुपर्ण घोष अशा बंगालीतल्या श्रेष्ठ दिग्दर्शकांच्या बरोबर त्यांनी काम केले. त्याबरोबरच ते एक उत्तम नाटककार आणि अभिनेते देखील होते. ते एक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते आणि ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला सत्यजित राय यांच्यासोबत असल्यामुळे या हिऱ्याला अतिशय उत्तम पैलू पडले होते. सौमित्र चटर्जी यांना फ्रान्सचा लीजन ऑफ ऑनर हा सर्वोच्च नागरी किताब मिळाला होता. त्याबरोबरच नंतर त्यांना दादासाहेब फाळके हा पुरस्कार देखील प्राप्त झाला. जानेवारी 1989 मध्ये सत्यजित राय यांना देखील लीजन ऑफ ऑनर हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी किताब देण्यात आला. अर्थात हा किताब देण्यासाठी एक महत्त्वाची अट अशी होती की त्या घेणाऱ्याने फ्रान्सला आले पाहिजे. परंतु त्यावेळी सत्यजित राय यांची प्रकृती अतिशय खालावलेली होती. त्यामुळे त्यांना प्रवास करणे हे जवळजवळ शक्य नव्हते आणि त्यामुळे हा पुरस्कार जो आहे तो मिळेल का नाही अशी शंका रायच्या कुटुंबियांना वाटत होती. परंतु सत्यजित राय यांचे कर्तृत्व इतके मोठे होते आणि जगामध्ये त्यांना किती मान आहे हे या घटनेवरून दिसून आले की ज्यावेळी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना हे कळाले की सत्यजित राय हे फ्रान्सला येऊ शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना हा किताब देता येणार नाही, त्यामुळे त्यावेळी त्यांनी सर्व नियम बाजूला सारून असे ठरवले की आपण स्वतः भारतात जायचे आणि हा किताब रायना आपल्या हस्ते द्यायचा. हा अतिशय मोठा बहुमान होता. त्याप्रमाणे फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष भारतात आले आणि कलकत्त्याला एका समारंभामध्ये हा पुरस्कार सत्यजित राय यांना देण्यात आला. Je suis très heureux, très fier et très surpris que cela m'arrive. Pourquoi cette surprise? Eh bien, pendant les 20 premières années de ma carrière, je n'étais pas du tout connu en France. 14 डिसेंबर 1991 हा दिवस आणखी एक आनंदाची बातमी घेऊन आला. त्यावेळी अमेरिकेहून सत्यजित राय यांना तार आली आणि त्यांना कळवण्यात आले की त्या वर्षीचे लाईफ टाईम अचिव्हमेंट ऑस्कर अवॉर्ड त्यांना देण्यात आले आहे. आतापर्यंत ऑस्कर अवॉर्ड त्यांच्या एखाद्या चित्रपटाला मिळाले नव्हते, परंतु ती खंत ऑस्कर कमिटीला देखील वाटत होती आणि त्यांच्या महत्त्वाच्या अशा 4 दिग्दर्शकांनी शिफारस केल्यामुळे यावर्षी सत्यजित राय यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट देण्याचे ठरवले. त्यानुसार राय यांच्या कुटुंबियांचा आणि ऑस्करच्या समितीचा पत्रव्यवहारही चालू झाला. परंतु त्यावेळी देखील हीच अडचण आली. यावेळी तर राय हे जवळजवळ दवाखान्यामध्ये अंथरुणावर पडून होते.
त्यांना हालचाल करणे देखील कठीण झाले होते. अशा वेळी राय यांच्या कुटुंबियांनी ऑस्कर समितीला कळवले की हा पुरस्कार घेण्यासाठी राय हे येऊ शकत नाही. आणि मग पुन्हा मागच्याच गोष्टीची पुनरावृत्ती झाली. ऑस्कर समितीने असे ठरवले की हा पुरस्कार आपणच राय यांना नेऊन द्यावा. त्यानुसार त्यांनी 3 लोकांची एक समिती नेमली आणि ती ऑस्करची जी बाहुली आहे ती घेऊन ती समिती कलकत्त्याला आली. त्यावेळी त्यांनी असे ठरवले की कलकत्त्यामध्ये एक समारंभ घ्यावा आणि रायच्या मुलाला म्हणजे संदीप रायला ती ऑस्करची बाहुली देण्यात यावी. पण ज्यावेळी ही गोष्ट सत्यजित राय यांना समजली त्यावेळी ते म्हणाले की जर डॉक्टरांची इच्छा असेल आणि डॉक्टरांची परवानगी असेल तर मी ही बाहुली किंवा हा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार दवाखान्यामध्ये घेऊ इच्छितो. यानुसार त्या समितीने डॉक्टरांशी सल्लामसलत केली आणि शेवटी असे ठरले की हा पुरस्कार त्यांना दवाखान्यातून देण्यात यावा. This year, the Academy Board of Governors has voted to award an honorary Oscar to the great Indian filmmaker Satyajit Ray. The Academy recognizes Mr. Ray's rare mastery of the art of motion pictures and of his profound humanism, which has had an indelible influence on filmmakers and audiences throughout the world. He has said that he aims to capture both what is unique in the Indian experience and that which is universal. Well, it's been an extraordinary experience for me to be here tonight to receive this magnificent award, certainly the best achievement of my movie-making career. I have learned everything I've learned about the craft of cinema from the making of American films. I've been watching American films very carefully over the years, and I love them for what they entertained, and then later loved them for what they taught. ऑस्कर मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रायच्या चित्रपटातील एक कलाकार तपन चटर्जी हा त्यांना भेटण्यासाठी आला होता. तो हसत म्हणाला की आता ऑस्कर तर मिळाले आहे, आणखी काय हवे. राय त्यावेळी अतिशय आनंदात होते आणि मजेत ते त्याला म्हणाले की मला थोडासा गूळ घातलेला संदेश हवा आहे, बाकी काही नको. अगदी अंथरुणावर पडलेले असताना देखील राय यांची विनोदबुद्धी अतिशय जागृत होती. राय यांना ऑस्कर मिळाले ही गोष्ट सर्वत्र पसरली आणि कदाचित त्यामुळे, पण निश्चित सांगता येत नाही की दुसऱ्या दिवशी भारताचे पंतप्रधान राय यांना भेटायला आले. त्यांनी चौकशी केली, त्यांचे अभिनंदन केले आणि त्याच दिवशी रात्री बातमी आली की भारत सरकारतर्फे त्यांना भारताचा सर्वोच्च असा भारतरत्न हा पुरस्कार देण्यात येत आहे. आगंतुक हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आणि त्याचे उत्तम स्वागत झाल्यानंतर आता राय यांना आणखी एक चित्रपट काढण्याची इच्छा निर्माण झाली होती. त्यावेळी बोलता बोलता ते विजयाबाईंना म्हणाले की या चित्रपटामध्ये मला जे काही सांगायचं होतं ते मी सांगून टाकलं आहे. आता मला वाटत नाही की मी आणखी काही अधिक जगाला देऊ शकेल. त्यावेळी विजयाबाई थोड्याशा खंतावल्या आणि त्यांना म्हणाल्या की तुम्ही असे का म्हणता, तुम्ही नेहमी आशावादी राहिलेले आहात, अजून तुम्ही बरेचसे काम करू शकाल. उद्या तुम्हाला निश्चितच एखाद्या नवीन चित्रपटाची कल्पनाही सुचेल. आणि विजयाबाईंनी डायरीमध्ये लिहून ठेवले आहे की दुसऱ्या दिवशी खरोखरीच सत्यजित राय त्यांना म्हणाले की माझ्या मनामध्ये एक अत्यंत अप्रतिम कल्पना आलेली आहे. मी पूर्वी एक कथा लिहून ठेवली आहे आणि त्या कथेवर अत्यंत चांगला एक नव्या प्रकारचा चित्रपट तयार करता येईल असे मला वाटते.
आणि या चित्रपटासाठी पुन्हा मी सौमित्र चटर्जीलाच घेणार आहे. त्यांनी त्या चित्रपटाचे नाव देखील तयार करून ठेवले होते मनात त्याची पटकथा त्यांच्या बरीचशी तयार झालेली होती. मात्र झाले असे की 27 जानेवारीला त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि त्यामुळे त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले. दवाखान्यात गेल्यानंतर मात्र आता त्यांच्या कुटुंबियांना लक्षात आले की ह्या चित्रपटाचे आता काही पूर्ण होणे शक्य नाही. परंतु राय हे जरी प्रकृती त्यांची अस्वस्थ झालेली असली तरी त्यांच्या डोक्यामध्ये सतत चित्रपटाचेच विचार सुरू आहेत. पुढे पुढे तर त्यांचे बोलणे कमी झाले, त्यांना कोणाला बोलता येईना, ते पडून राहू लागले. परंतु विजयाबाईंनी लिहून ठेवलेले आहे की अधूनमधूनच ते झोपेतून उठल्यावर म्हणा किंवा अर्ध सुषुप्तावस्थेत म्हणा ते म्हणत लाईट्स, कॅमेरा, ॲक्शन, चलो, सगळेजण तयार आहेत ना, हेच शब्द त्यांच्या मनातून किंवा त्यांच्या ओठातून अनेकदा वाजले आहेत. त्यांच्या मनामध्ये तो चित्रपट करायचे नक्की फारच होते. परंतु जो वर बसलेला ह्या साऱ्याच चित्रपटाची ह्या जीवनाची पटकथा लिहित असतो त्याच्या मनामध्ये मात्र ते नव्हते. जवळजवळ 3 महिने राय हे त्या आजाराशी झुंजत राहिले आणि 3 महिन्यानंतर मात्र त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला. तो चित्रपट त्यांच्या मनातच राहिला. 23 एप्रिल 1992 रोजी सत्यजित राय यांची इहलोकीची यात्रा संपली. राय यांचे निधन झाले ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि त्यांच्या दवाखान्यात येण्यासाठी लोकांची रीघ लागली. पण सर्वप्रथम दवाखान्यात येणारे मृणाल सेन हे होते. त्याबरोबरच ही बातमी सौमित्र चटर्जी यांना जेव्हा कळाली तेव्हा ते त्यांच्या एका नाटकात काम करत होते. ते नाटक त्यावेळी चालू होते. परंतु ही बातमी कळताच सौमित्र चटर्जींनी ते नाटक तेथेच सोडले आणि ते दवाखान्याकडे धावले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी त्यांनी सांगितले की मी नाटक अर्धवट सोडून जाण्याला कोणीही आक्षेप घेतला नाही, कोणत्याही प्रेक्षकाने आक्षेप घेतला नाही, कारण सर्वांना ते समजले. राय यांच्या अंत्यदर्शनासाठी माधवी मुखर्जी ही देखील आली होती. त्याबरोबरच त्यांच्या पहिल्या पथेर पांचाली या चित्रपटामध्ये अपूची भूमिका करणारे सुबीर बॅनर्जी हे देखील ही बातमी कळताच तिथे धावत आले. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांना कोणी ओळखलेच नाही. आता जवळजवळ ती भूमिका करून 40 वर्षे झाली होती आणि त्यानंतर सुबीर बॅनर्जींचे कुठे नावही नव्हते. त्यामुळे त्यांना कोणी ओळखले नाही आणि त्यांना दवाखान्यात देखील येता आले नाही. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी नंदन कला केंद्रामध्ये सत्यजित राय यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले त्यावेळी पुन्हा एकदा सुबीर बॅनर्जी येऊन रांगेत उभे राहिले. त्यावेळी मात्र राय कुटुंबियापैकी एकाने त्यांना ओळखले आणि त्यांना घेऊन सत्यजित राय यांच्या पार्थिवाजवळ गेला आणि त्यांना अभिवादन केले. दुसऱ्या दिवशी 24 एप्रिल रोजी कलकत्त्यामध्ये बंगाल सरकारने सुट्टी जाहीर केली आणि त्यांचे सत्यजित राय यांचे पार्थिव नंदन कला केंद्रामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अतिशय मोठा असा जनसागर जमला होता. परंतु त्या जनसागराने अत्यंत शिस्तबद्धपणे त्यांचे अंत्यदर्शन घेतले. परंतु गर्दी जशी जशी वाढत चालली आणि अंत्यदर्शनाच्या नंतर अंत्यविधीची वेळ ज्यावेळेस होऊ लागली त्यावेळी कला केंद्राचे दरवाजे बंद करण्यात आले आणि ज्यावेळी दरवाजे बंद करण्यात आले होते त्यावेळी तेथे सुमारे 30,000 माणसे समोर उभी होती. त्या सर्वांना सांगण्यात आले की ज्यावेळेस आता आपण सत्यजित राय यांची अंत्ययात्रा सुरू करणार आहोत आणि कृपा करून आपण येथे गर्दी करू नका, त्या अंत्ययात्रेबरोबरच या.
नंदन कला केंद्र ते कपूरताला याच्यापर्यंत जाण्यासाठी या अंत्ययात्रेला जवळजवळ 3-3.5 तास लागले. हा पूर्ण रस्ता माणसाच्या अपार अशा जनसमुदायाने भरून गेलेला होता. ठिकठिकाणी सत्यजित राय यांचे चित्र घेतलेले, सत्यजित राय अमर रहे असे फलक घेतलेले लोक होते आणि अनेक ठिकाणी सत्यजित राय यांच्यासाठी महाराजा तो वार सलाम हे त्यांचे गाणेही वाजवण्यात आले होते. पूर्ण शासकीय इतमामाने सत्यजित राय यांची शेवटची अंत्यविधी करण्यात आली. सत्यजित राय यांच्या इच्छेनुसार यावेळी कसल्याही प्रकारचे धार्मिक विधी करण्यात आले नाहीत. त्यांचे शव ज्यावेळी विद्युत वाहिनीमध्ये देण्यात आले त्यावेळी संदीप, त्यांची पत्नी आणि संदीपची पत्नी यांनी त्यांच्या शवाला वाकून नमस्कार केला आणि आपल्या ह्या जीवलगाला त्यांनी निरोप दिला. त्यावेळी बाहेर कलकत्ता पोलिसांनी 14 तोफांची सलामी दिली आणि ह्या भारतातल्या ह्या श्रेष्ठ पुत्राला त्यांनी अखेरचा नमस्कार केला. सत्यजित राय यांची जीवनकथा या ठिकाणी पूर्ण होते. पथेर पांचाली पासून सुरुवात झालेली ही कहाणी आणि आता जवळजवळ 40 वर्षे हा प्रवास आपण पाहिलेला आहे. या पथेर पांचालीच्या इंग्लिश सबटायटलला सॉन्ग ऑफ द रोड असे देखील नाव आहे. हे जे गाणे आहेत हे जीवनामध्ये असंख्य दुःखे असतात, विपदा असतात, कष्ट असतात. असे असले तरी हे जीवनाचे गाणे प्रत्येकाने आपापल्या कुवतीप्रमाणे गायले पाहिजे आणि गाता गाता ही वाट सरली पाहिजे हे सत्यजित रायचे सांगणे होते. ते हे गाणे गात गातच अनंताच्या दिशेने चालत गेले. यानंतर आपणही त्यांची ह्या गाण्यामध्ये त्यांच्या सोबतच आहोत. इतके दिवस आपण त्यांची सोबत केली, पुढेही आपल्याला ती सोबत मिळणार आहेच. असंख्य रसिक आपल्याबरोबरच त्यांच्या सोबतीने देखील ह्या गाण्याचा आनंद घेणार आहेतच. यावर्षी राखी पौर्णिमेला सुरू झालेली ही मालिका सत्यजित राय तो उंच माणूस हा कार्यक्रम आता सफळ संपूर्ण होतो आहे. गेल्या 4 महिन्याच्या काळामध्ये आम्हाला या मालिकेने अतिशय आनंद दिला. सुरुवातीला असे वाटले होते की ही मालिका फार तर 15-1 भागापर्यंत चालेल, परंतु आमच्या लक्षात आले की सत्यजित राय या महान कलावंताचे कर्तृत्व इतके मोठे आहे की त्याचा वेध घेणे एवढ्या छोट्या कालावधीमध्ये शक्य नाही. त्यामुळे ही मालिका जवळजवळ 30 भागांची झाली. असे असून देखील आमचा दावा असा नाही की सत्यजित राय यांच्या व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या कार्याला आम्ही संपूर्ण असा न्याय दिला आहे. शक्य होईल तेवढी आम्ही सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरच काही अत्यंत दुर्मिळ चित्रे देखील आपल्याला दाखवली. त्यांच्या चित्रपटातील काही महत्त्वाचे प्रसंग देखील दाखवले आणि याबरोबरच ही मालिका अतिशय परिपूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. या मालिकेला आपण अतिशय भरभरून प्रतिसाद दिला याबद्दल आपले पुन्हा एकदा मी आभार मानतो. सत्यजित राय तो उंच माणूस या नावाचे सत्यजित राय यांचे मी लिहिलेले दीर्घ चरित्र नव्या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या भेटीला येईल. या चरित्रामध्ये आतापर्यंत आपण या मालिकेतून जे काही पाहिले त्यापेक्षाही वेगळी आणि अतिशय सविस्तर अशी माहिती आपल्याला मिळेल आणि या कलावंताचे आपल्याला जितके होता येईल तेवढे समग्र असे दर्शन घडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत नमस्कार.